नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. यातलं फर्स्ट एक्झाम्पल जे काही दिलेलं आहे ते y इक्वल टू कन्सिडर करायचं आहे. y इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्ह घेताना हे तेवढं आठवणीने लिहा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय काय जण याच्यासाठी सुद्धा मार्क कट करतात. मग वायचं होणार dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू पहिल्यांदा कॉस आहे, मग कॉसची डेरिव्हेटिव्ह घ्या. हे जे पुढचा जो काही पार्ट आहे त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा, म्हणजे हे कॉस एफ ऑफ एक्स आहे. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. असे. सो मायनस साइन एफ ऑफ एक्स आणि ह्या एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह पुढे येणार, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. सो दिस इज इक्वल टू मायनस 2x इंटू साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे त्याचं आन्सर. त्यामुळे सिंपल आहे, फक्त काय करायचं आहे ते तेवढं जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरं एक्झाम्पल त्याच्यातलं, त्याला आपण मी y इक्वल टू लिहून घेतोय. y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 असं आहे पुढे त्याच्या. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इक्वल टू, मग हे आहे रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे. पहिल्यांदा रूटची डेरिव्हेटिव्ह घ्या. येणार 1 अपॉन 2 रूट ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. हे तुमचे रूटची डेरिव्हेटिव्ह झाली. आता रूटच्या आतमध्ये जे आहे ते एफ ऑफ एक्स आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह पुढे मांडा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. आता हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज 1 अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. आता याची डेरिव्हेटिव्ह ह्याला घ्यायचं ई रेस टू एक्स सारखं, म्हणजे हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी वेगळं काय आलंय त्याला एफ ऑफ एक्स घ्यायचं. मग ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येते. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे असं घ्यावं लागेल. आणि प्लस 5 ते कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह येणारच 0. या पद्धतीने. आता याचं पुढे सिम्प्लिफिकेशन करा आणि एकत्र करून घ्या, फक्त बाकी काही नाही राहिलेलं आता याच्यात. डेरिव्हेटिव्हचा पार्ट झालेला आहे. हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज ई रेस टू 3x प्लस 2 हे आहे असंच ठेवा. त्यानंतर 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3, 2 ची डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे ते निघून जाईल. हे 3 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 ते तेवढा अंशात घ्या आणि त्याचं फायनल आन्सर लिहून टाका. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 3 आणि ई रेस टू 3x प्लस 2. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू लॉग ऑफ tan
x upon 2 differentiating with respect to x dy upon dx equal to, पहिल्यांदा हे लॉग आहे, याला डायरेक्ट एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं. लॉगची डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, तसं लॉग एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स सो दिस इज इक्वल टू हे 1 अपॉन टॅन एक्स अपॉन 2 तसंच ठेवा. आता ह्याला कन्सिडर करायचं टॅन आणि हे एफ ऑफ एक्स घ्यायचं. मग आता पहिल्यांदा टॅनची डेरिव्हेटिव्ह घ्या. टॅनची डेरिव्हेटिव्ह येणार सिक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन 2 हे असं येणार. बघा लक्षात येते का? आता हे टॅन आहे त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करूया आणि सिक्स स्क्वेअर आहे त्याला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करूया. मग हे कसं होणार बघा, 1 अपॉन साइन एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय कॉस एक्स अपॉन 2 सिक्स स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि एक्स अपॉन 2 ची डेरिव्हेटिव्ह त्यातलं 1/2 कॉन्स्टंट आहे ते तसंच पुढे घ्या आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. हे काय नाही लिहिली तरी चालेल पुढं. आता याचं सिम्प्लिफिकेशन कसं होतंय बघा, याच्यातलं हे एक कॉस आणि याच्यातलं एक कॉस कॅन्सल होईल म्हणजे काय शिल्लक राहील 1 अपॉन हे 2 पुढे घ्या 2 साइन एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2 म्हणजेच हे काय होणार आहे 1 अपॉन हे झालं 2 साइन थिटा कॉस थिटा. मग 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजेच काय येतं साइन 2 थिटा येतं. म्हणजे आहे हा अँगल डबल करा. मग अँगल किती आहे एक्स अपॉन 2 त्याचं डबल म्हणजे फक्त एक्स होणार. म्हणजे इथे येणार 1 अपॉन साइन एक्स आणि 1 अपॉन साइन एक्स म्हणजेच कोसेक एक्स हे याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ tan रूट एक्स differentiating with respect to x dy upon dx इक्वल टू, हे आहे पहिल्यांदा रूट आहे मग रूट मध्ये एफ ऑफ एक्स कन्सिडर करा. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, तसं रूट एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स ही झाली रूटची डेरिव्हेटिव्ह. आता रूटच्या आतमध्ये जे आहे ते एफ ऑफ एक्स आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह मांडा असेल. So this is equal to 1 upon 2 रूट हे आहे असंच. परत आता आहे टॅन एफ ऑफ एक्स आहे मग टॅन ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे सिक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स, म्हणजे ज्याला एफ ऑफ एक्स म्हटले त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ते असेल पुढे. आता रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1 अपॉन 2 रूट एक्स, तेवढं मांडा तोपर्यंत ह्याला एकत्र घ्या.
मग इथं आता काय होणार बघा, रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट एक्स. हे टोटल एकत्र करून घ्या फक्त, 2 × 2 4 होणार. रूट एक्स ते पुढे घ्या फक्त. आणि त्याचं फायनल आन्सर फक्त लिहून टाका काय असेल ते. dy/dx इक्वल टू हे आहे असंच sec² √x 2 × 2 4 √x इंटू रूट tan √x असेल. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू cot³ log ऑफ x³ अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये मात्र जरासं सावध राहावं. कॉटचा क्यूब आहे बघा इथं. मग पहिल्यांदा काय करायचं, याला हे असं मांडून घ्या, कॉट ऑफ लॉग ऑफ x³ आणि कॉटचा क्यूब म्हणजे याचा ब्रॅकेटचा क्यूब मांडून घ्यायचं. हे लक्षात घ्या. या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जर असं सावध राहा, नाहीतर तुम्ही पहिल्यांदा कॉट दिसते म्हणून कॉटची डेरिव्हेटिव्ह घ्याल, तसं नाहीये ते. कॉटचा क्यूब आहे याचा अर्थ या पूर्ण या सगळ्या टर्मचा हा क्यूब आहे. मग याला कन्सिडर करायचं f(x) चा क्यूब घ्यायचा. मग x³ ची डेरिव्हेटिव्ह काय येते, 3x². मग तसं या f(x³) त्याची डेरिव्हेटिव्ह बघा काय येते, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू f(x) चा क्यूब आहे, त्यामुळे हे 3 पुढे घ्या. याची पॉवर 1 न कमी करा. हे झालं 3f(x²) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता ज्याला f(x) म्हटले तुम्ही, हे त्याची डेरिव्हेटिव्ह आता पुढे मांडायची, कॉट लॉग x³ हे असे. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा. पहिल्या 2 टर्म मध्ये तर हे 3, ही फर्स्ट टर्म, याच्यात काहीही बदल नाही. डेरिव्हेटिव्ह जी घ्यायची आहे ती पुढे आहे. कॉटची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे मायनस cosec² लॉग ऑफ x³, एवढं सगळं येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता कुणाची डेरिव्हेटिव्ह झाली, कॉटची डेरिव्हेटिव्ह झाली. मग इथं काय कन्सिडर करायचं, हे कॉट आणि हे f(x) कन्सिडर करायचं. आता या f(x) ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लिहिली पाहिजे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) ते कोण आहे, लॉग ऑफ x³ आहे ते असं मांडलं पाहिजे. टर्म्स वाढत जात आहेत फक्त, बाकी दुसरं याच्यामध्ये वेगळं काही होत नाही, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढं, आता हा पहिला जो पार्ट आहे तो आहे असा ऍज इट इजच मांडा. त्याला फक्त थोडंसं सिम्प्लिफिकेशन काय होते का बघूया. काय नाही होणार, हे मायनस फक्त पुढे घेतो, मायनस फक्त पुढे येईल तिथं, -3 कॉट लॉग ऑफ x³ त्याचा स्क्वेअर इंटू cosec² लॉग ऑफ x³ आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. हे काय लॉग आहे, लॉग f(x).
याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). आता f(x) कोण राहिले x³ फक्त राहिले, मग त्यासाठी परत मांडत बसणार. आता हे आपल्याला फास्ट करायचं लक्षात ठेवा. मग परत d/dx(x³) आणि सगळं एवढं लिहून पुढच्या स्टेपला x³ ची डेरिव्हेटिव्ह 3x² ते लिहिण्यापेक्षा आता मी इथं काय करतोय लॉग ची डेरिव्हेटिव्ह लॉग f(x) 1/f(x) डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे x³ ची डेरिव्हेटिव्ह ती किती येणार 3x². हे असं येणार. मग याच्यातलं सिम्प्लिफिकेशन फक्त करा. हे x² याच्यातलं कॅन्सल होईल x² आणि इथं फक्त x शिल्लक राहील छेदामध्ये आणि हे 3 आणि हे समोरचं 3 असं मिळून ते 3 × 3 काय होणार 9 होणार. फायनल आन्सर ते जातं मांडूया. Therefore, dy/dx इक्वल टू -3 × 3 ते होणार 9 डिव्हायडेड बाय x. हे x पण पुढे घेतलं, बाकीचं फक्त एकत्र मांडून टाका. कॉट ऑफ लॉग x³ त्याचा स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ x³ हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू 5 sin³ x प्लस 3 हे एवढं सगळं घातांकात आहे. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा टर्म्स कशा आहेत त्या समजू देत, त्यानंतर आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू हे 5 कन्सिडर करायचं. a⁻x त्याची डेरिव्हेटिव्ह काय येते a⁻x इंटू लॉग a येते. मग a⁻f(x) डेरिव्हेटिव्ह काय येणार a⁻f(x) लॉग a आणि f(x) ची पुढे डेरिव्हेटिव्ह. तसं 5 f(x) आहे. मग हे काय येणार 5 इंटू लॉग a च्या ऐवजी लॉग 5 येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). या f(x) ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह बघा, हे f(x) आहे, त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह. मग पहिली टर्म काय बघा बरं sin³ x आहे, त्याला फक्त मी sin³ म्हणजे असं लिहायचं प्लस 3 म्हणजे पुढची तयारी करून घेतली तुम्ही थोडक्यात. आता हा जो फर्स्ट पार्ट आहे डेरिव्हेटिव्हच्या आधीचा, हा पूर्ण आहे असाच ठेवा त्याच्यामध्ये. बघा पुढं तर इथं मी आधीच हे या पद्धतीने मांडून घेतलेलं आहे. सो 5 sin³ x प्लस 3 इंटू लॉग 5 आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग हे काय f(x) चा क्यूब आहे, त्यामुळे हे काय होणार हे 3 पुढे घ्या f(x) चा क्यूब. x³ ची डेरिव्हेटिव्ह कशी येते 3x², त्यामुळे 3 इंटू f(x) चा स्क्वेअर येणार आणि या f(x) ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, म्हणजेच sin x ची डेरिव्हेटिव्ह अशी मांडतो. त्यानंतर प्लस 3 आहे ते कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 हे असेल. सो दिस इज इक्वल टू, आता इथं फक्त sin x ची डेरिव्हेटिव्ह तेवढी cos x एवढाच बदल होईल, बाकी सगळं ऍज इट इजच राहणार आहे. बघा आता याच्यात काय काय 5 sin³ x प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू
3 साइन स्क्वेअर एक्स आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हे असेल. तर हे सगळं फक्त व्यवस्थित मांडून घ्या. आता हे व्यवस्थित म्हणजेच फक्त देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू हे सगळं पुढे घ्या इकडं 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग 5 इंटू 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3. या पद्धतीनं या टर्म्स सगळ्या एकत्र येतील. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू कोसेक रूट कॉस एक्स. सगळ्यात पहिल्यांदा कोसेक आहे आणि ह्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू कोसेक ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. याला आपण एफ ऑफ एक्स म्हटले. असेल. आता रूटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची पुढे. मग ह्याला रूट एफ ऑफ एक्स म्हणायचं. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. त्या पद्धतीनं ह्याचं काम करावं लागेल. हा जो फर्स्ट पार्ट आहे तो ऍज इट इज, त्याच्यात काही बदल नाही. आता रूट एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट असेल आणि एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लागेल. म्हणजेच ह्या कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार मायनस साइन एक्स. आता हे फक्त एकत्र करून घ्या तेवढं, बाकी काही राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. सिम्प्लिफिकेशन थोडंसं होईल. मायनस मायनस प्लस होईल. बघा इथं मायनस आहे, पुढं मायनस आहे, ते प्लस होईल. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू हे साइन एक्स पुढे घ्या साइन एक्स कोसेक रूट कॉस एक्स इंटू कॉट रूट कॉस एक्स डिवाइडेड बाय 2 रूट कॉस एक्स. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू log of cos x cube minus 5 differentiating with respect to x dy upon dx इक्वल टू हे झालं log f of x. मग लॉग ची डेरिव्हेटिव्ह 1/x, तसं इथे येणार 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटलं त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह असेल. मग कॉस ऑफ एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं आता याला. म्हणजे आता ही कॉस आहे, याच्या पुढे जे आहे त्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं. सो दिस इज इक्वल टू 1/cos x cube minus 5
आता कॉसची डेरिव्हेटिव्ह ती येणार मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5 हे असेल. आता हे जे एफ ऑफ एक्स आहे एक्स क्यूब मायनस 5 त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 हे असेल. आता हे साइन डिव्हायडेड बाय कॉस, कारण अँगल तोच आहे त्यामुळे ते टॅन येणार, म्हणजे हे होणार मायनस टॅन एक्स क्यूब मायनस 5 येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे 3x स्क्वेअर मायनस 5 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0. हे 3x स्क्वेअर तेवढं फक्त पुढे घ्या आणि फायनल आन्सर लिहून टाका. Therefore, dy upon dx equal to minus 3x square into tan x cube minus 5. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, y equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x हे असं दिलेलं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय होण्यासारखं काय नाहीये, जास्त काहीतरी गोंधळ करत बसण्यापेक्षा आहे असं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ, पुढे बघू काहीतरी डेरिव्हेटिव्ह नंतर काहीतरी होईल सिम्प्लिफिकेशन त्याचं. हे जे पूर्ण घातांक आहे सगळा याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं. मग हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy upon dx equal to e raised to f of x. e raised to f of x into derivative of f of x, ज्याला तुम्ही f of x म्हटलेलं आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 3 sin square x आहे, त्याला फक्त असं मांडून घ्या हे असेल मायनस 2 cos square x आहे, त्याला असं मांडा. आता याची डेरिव्हेटिव्ह, आता हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज नो चेंज, e raised to 3 sin square x minus 2 cos square x. आता डेरिव्हेटिव्ह बघा, हे 3 आहे असंच, साइन एक्स रेस टू 2 आहे म्हणजे हे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे. याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार, 2 पुढे घ्या त्याची पॉवर 1 न कमी करा, एफ ऑफ एक्स येणार आणि या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार. मांडतोय मी इथं डी अपॉन डी एक्स, एफ ऑफ एक्स कुणाला घेतलं तुम्ही, साइन एक्स, त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह मायनस 2, इथं पण तसंच हे 2 पुढे येईल पहिल्यांदा, हा पण एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे फक्त एफ ऑफ एक्स बदलले, 2 पुढे घ्या पॉवर 1 न कमी करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असेल. So this is equal to our first part as it is, no change, into bracket. हे किती होणार आहे बघा, 3 into 2 हे होणार 6, हे sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x minus 2 into 2 हे होणार 4, इथं cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x हे असेल, मग हे मायनस मायनस इथं प्लस होईल आणि 6 प्लस 4 ते होणार 10 टाइम्स होणार. मग ते तेवढं तिथं ऍडजस्ट करून घ्या, त्याला आणखीन थोडंसं सिम्प्लिफिकेशन होईल, मांडूया पहिल्यांदा त्याला मग बघू आपण.
ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ही पहिली टर्म झाली. हे मायनस मायनस प्लस होणार, 6 प्लस 4 10 होणार. ते त्या 10 ला फक्त मी असं मांडून देतो, 5 इंटू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स एवढंच करून घ्या. मग 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x. मग 5 आणि हे साइन 2x इकडे पुढे घ्या. 5 साइन 2x इंटू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. y इक्वल टू cos स्क्वेअर log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 यालाच फक्त असं करून घ्या. म्हणजे हे पूर्ण कॉसचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ या पूर्ण टर्मचा तो स्क्वेअर आहे. हे तेवढं लक्षात घ्या. कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर ज्या टर्म्स येतात त्याच वेळेला चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण आपल्याला पहिल्यांदा इथं कॉस दिसतं, आपण डायरेक्ट कॉसची डेरिव्हेटिव्हच घ्यायला जातो तिथं, आणि तिथं ते चुकतं बरोबर. त्यामुळे हे जर असं काळजीपूर्वक एक स्टेप इथे एक्स्ट्रा गेली तर जाऊ दे, पण आन्सर बरोबर येणं हे खूप महत्वाचं आहे. आता हे आहे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे, मग एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x. तसं एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू एफ ऑफ एक्स. पॉवर 1 न कमी करा, 2 मायनस 1 1 होणार, त्यामुळे हे आहे असंच राहणार. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता इथं ब्रॅकेटच्या आत ज्याला एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे त्याची पुढे डेरिव्हेटिव्ह येणार कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 हे असेल. आता हा जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे असाच ठेवा, 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. आता कॉस आणि हे एफ ऑफ एक्स झाला, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता ह्या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज अ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. आता इथं जर तुम्ही हे काळजीपूर्वक जर बघितलं तर हे बघा, 2 कॉस थिटा इंटू साइन थिटा आहे. म्हणजेच हे थोडक्यात 2 साइन थिटा कॉस थिटा आहे. मग 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच तुम्ही काय लिहू शकताय, साइन 2 थिटा लिहू शकताय. फक्त इथला थिटा तेवढा बघा, थिटा एवढा आहे, हा थिटा आहे, त्याची दुप्पट मांडावी लागते. म्हणजे त्याच्या पुढं फक्त 2 टाइम्स लिहायचं आहे तुम्ही. दुसरी गोष्ट, इथं मायनस आहे, ते मायनस पुढे ठेवा, विसरू नका त्याला. मायनस आणि हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. आता एकच टर्म येणार साइन मधली, साइन ऑफ
या अँगलची दुप्पट 2 टाइम्स, मी इथला ब्रॅकेट चेंज करतोय थोडासा, ब्रॅकेट्स व्यवस्थित वापरा म्हणजे तुम्हाला टर्म्स फक्त व्यवस्थित कळू देत. 2 टाइम्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 हे साइन 2 थीटा झालं. त्याच्यामध्ये या एवढ्या इथपर्यंतचं सिम्प्लिफिकेशन सगळं आलं. बघा समजते का, साइन 2 थीटा वापरली मी तर. आता लॉग ऑफ ह्याला एफ ऑफ एक्स म्हणा, लॉगची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, मग इथे येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग आता हे सोपं आहे, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x, 7ची डेरिव्हेटिव्ह येणार 0. या पद्धतीने फक्त आता हे एकत्र करून तेवढं फायनल आन्सर मांडून टाका. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल हे मायनस 2x पुढे घ्या, 2x साइन ऑफ 2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू tan ऑफ cos ऑफ sin x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे आठवणीने लिहित चला, काय काय जण हे लिहिलं नाही म्हणून पण मार्क कट करतात. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx. याला कन्सिडर करायचं एफ ऑफ एक्स, हे टॅन एफ ऑफ एक्स आहे. टॅन ची डेरिव्हेटिव्ह आहे सेक्स स्क्वेअर, म्हणजे पहिल्यांदा येणार सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे हे, याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह. त्याच्या पुढे आता याची डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे. हा फर्स्ट पार्ट ऍज इट इजच ठेवा. सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स हे आहे असंच ठेवलं. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा, मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. साइन एक्सची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता ह्या दोघांचं एकत्र बघा काय करतं, हे मायनस पुढे घेतोय, हे साइन ऑफ साइन एक्स हे पण पुढे घेतोय, त्यानंतर हे सेक्स स्क्वेअरची टर्म लिहितोय, असेल, आणि साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे कॉस एक्स. या सगळ्यांना फक्त एकत्र करा, नाही तर हे आहे असंच ठेवलं तरी पण चालते, काहीच अडचण नाही त्याच्यात. हेच त्याचं फायनल आन्सर, कारण याच्यात काही सिम्प्लिफिकेशन वगैरे काही होत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y इक्वल टू सेक ऑफ tan x रेस टू 4 प्लस 4. आता इथं सेक पहिल्यांदा येते आणि ह्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स. कारण सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, तसं सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ
tan f of x. असे आता याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे तो ऍज इट इजच तुम्हाला ठेवावा लागेल, म्हणजे इथून इथपर्यंतचा. इथून पुढंच फक्त चेंज आहे. सो दिस इज इक्वल टू sec f of x into tan f of x. आता tan ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे sec स्क्वेअर. आता ह्याला f of x म्हणायचं, sec स्क्वेअर f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस f of x. मग x रेस टू 4 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे 4x क्यूब प्लस 4 ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 0. हे फक्त ही एक टर्म आणि ही एक टर्म फक्त पुढे घ्या आणि त्याचं फायनल आन्सर तेवढं मांडून टाका, बघा काय होते. therefore dy upon dx इक्वल टू, पुढे घेतोय सगळं, 4x क्यूब sec स्क्वेअर x रेस टू 4 प्लस 4 इंटू sec tan x रेस टू 4 प्लस 4 इंटू tan x रेस टू 4 प्लस 4 असे हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे टर्म्स भरपूर येतील, बाकी त्याच्यामध्ये काही फारसं सिम्प्लिफिकेशन वगैरे काही होत नाही.